मॅन ऑफ दी मॅच समालोचन ट्रॉफी जे समालोचन करतात त्या सर्व लोचकांसाठी ज्या ट्रॉफ्या देऊ केल्या ते योगेशभाई लाने, अध्यक्ष पळसपे जिल्हा परिषद युवा मोर्चा भाजप. त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी सिरीज गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण ट्रॉफी देऊ केली ती सचिन शेठ डोंगरे, माननीय प्रसाद हुले. त्याचप्रमाणे मालिकावीराची ट्रॉफी देऊ केली आहे ते आमचे मित्र माननीय सुनील शेठ शेळके. त्याचप्रमाणे 40+ उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ट्रॉफी देऊ केलेली आहे ते अशोक शेठ खोशे, उद्योजक नवी मुंबई. या सर्व देणगीदारांचं, सर्व दात्यांचं मी पुनश्च एकदा आमच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि जातोय आपण मॅचकडे. थँक्यू सो मच. खरोखर आयोजकाची भूमिका आणि त्यामध्ये सर्व दानशूर दात्यांचं सर्व CB ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र बॅटिंग करत असताना SMTP संघाची सुरुवात षटकाराने झाली आहे. 7 धावा धापलकावरती लागले आहेत. सूर्यकांत गुंड आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. आता स्ट्रायकिंगला आलेला आहे रितेश वारीच्या बॅटमधून कट केलेला बॉल चाललाय थर्ड बॅनच्या दिशेने. लॉंग जातोय बॉल आणि येतील 4 धावा. चौकार. रितेश वारी काय फलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये, जेव्हा फलंदाजी केली होती, मात्र आत्ताच्या क्षणाला चौकार ठोकत वैयक्तिक सुरुवात 4 धावांनी केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे दुहेरी अंकामध्ये 11 धावसंख्येवरती. दिनू गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. टीम अंजनी फायटरकडून पुढचा बॉल लवकुरी हाताने ओर द विकेट. पहिल्याच बॉलवरती यावेळेस मात्र आता टोला लगावलाय. बॉल चालला सीमारेषे बाहेर. षटकाराची सुरुवात झाली आहे. रितेश वारी षटकार चौकारांची आतषबाजी जरूर पाहिली. बॉल फेकायचा आहे मैदानामध्ये. बॉल भरपूर लांब गेला अगदी गवतामध्ये आणि त्याच्यामुळे नवीन बॉल फेकायचा आहे लगेच. धावसंख्या 6 धावांनी 17 धावसंख्या लागली धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आणि त्यामध्ये ही सुरुवात षटकाराने करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आला आहे. पुढचा बॉल त्यावरती मात्र या ठिकाणी काय व्हेरिएशन पाहायला मिळू शकेल. आपल्या गोलंदाजीवरती थोडंसं ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण सजवताना दिनू गोलंदाज रितेशसाठी अलाउंड द कार्पेट केला सरळ बॅटने. बॉल चालला सीमारेषा लगत आणि यस चौकार येईल या चेंडूवरती. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली तब्बल पहिल्या षटकाच्या अंतिम 21 धावसंख्येवरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय सुरेश शेठ धुरपते प्रसिद्ध उद्योजक मुंबई साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय साहेबांना विनंती आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. उद्योजक क्षेत्रामधील युवा उद्योजक आपण पाहतोय सन्माननीय सुरेश शेठ धुरपते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आपण मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. संतोष सर. थँक्यू सो मच. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. धावा झाला पहिल्या षटकांच्या अंतिम. कोणताही गडी न गमावता तब्बल 23 धावसंख्या लागली धावफलकावरती. सूर्यकांत गुंड आणि रितेश वारी दोन्ही बाजूने तडाखेबंद फलंदाजी राहिली आतापर्यंत. एकाने ठोकल्या 7 धावा तर एकाने ठोकल्या तब्बल आपण पाहतोय 16 धावा. टोटल स्कोअर 23 धावा. कोणताही वाईट नाही, कोणताही नो बॉल नाही. बॅटच्या सहाय्याने आतापर्यंत धावा. सन्माननीय सुरेश शेठ धुरपते साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय CB ट्रॉफी आयोजक सन्माननीय आबासाहेब भोर, सन्माननीय सुधीरजी जाधव साहेब, सन्माननीय मंगेशजी जाधव साहेब, अतुलजी आवटी साहेब, विनोदजी वाणी साहेब, सर्वांनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. सुरेशजी धुरपते साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रसिद्ध उद्योजक मुंबई सन्माननीय सुरेश शेठ धुरपते साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय
सुरेश शेठ धुरपदे साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. प्रसिद्ध उद्योजक मुंबई आणि साहेबांचा विशेष सन्मान या CB ट्रॉफीच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. धाबा झाले 23. दुसऱ्या षटकाला सुरुवात. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. सन्माननीय दिलीप शेठ कोरडे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय दिलीप शेठ कोरडे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. आणि तदनंतर सन्माननीय सीताराम शेठ जाधव साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. सुरुवातीला सन्माननीय श्रीमान दिलीप शेठ कोरडे साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. मी विनंती करतोय आयोजकांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय श्रीमान दिलीप शेठ कोरडे साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आबासाहेब भोर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्माननीय दिलीप शेठ कोरडे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय सीताराम शेठ जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय श्रीमान सीताराम शेठ जाधव साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही संपन्न करणार आहोत. यानंतर सन्माननीय सीताराम शेठ जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय आबासाहेब भोर यांना आपल्या शुभ हस्ते आपण सीताराम शेठ जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करायचं आहे. मी मंगेश जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. सीताराम शेठ जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान सीताराम शेठ जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर प्रशांत शेठ फापाळे यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. मी त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान प्रशांत शेठ फापाळे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान इथे आपण संपन्न करतोय. सन्माननीय प्रशांत शेठ फापाळे यांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न केला जातोय. सन्माननीय आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व प्रमुख अतिथींचा सन्मान मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय संतोषजी खरंच सरांकडे आपण जातोय. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. चौकार आलाय, स्क्वेअर कट केला बॉलवरती, कारण 4 चेंडूवरती अगदीच आपण पाहिलं ते एकच धाव आली होती. आणि त्यानंतर मस्ट निडेड चौकार इथे येत असताना धावसंख्या जाऊन पोचली आहे ती मात्र 28 धावसंख्येवरती. स्कोअर कार्ड कुठेतरी थांबला होता या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत अनिकेत म्हात्रेने. मागच्या मॅचमध्ये तो मॅच विनर राहिला. अगदी एका षटकामध्ये त्याने 2 गडी बाद केले होते आणि 32 धावसंख्येची बहारदार केली होती. या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली गोलंदाजीने. पुढचा बॉल यावेळी कट केला आहे. बॉल पाहूया तडम्यांच्या दिशेने तर चालला आहे. क्षेत्ररक्षक 2 धावले चेंडूच्या मागे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत आल्या 2 धावा. सांघिक धावफलक 2 धावांनी पुढे सरकत असताना तो गेलाय 30 धावसंख्येवरती. 2 षटकांमध्ये 15च्या सरासरीने आल्या 30 धावा, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. सन्माननीय सुनीलजी येवले साहेब यांच्या सौभाग्यवती देखील उपस्थित आहेत. मिसेस येवले आपल्याला देखील विनंती आपण मंचावरती यायचंय. सुनील येवले यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. मिसेस येवलेताई आपण या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा अंतिम खेळ समाप्त. धावसंख्या 30 वरती आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद. आलेले फलंदाज आपण पाहतोय विशाल शिंदे. 1 धाव तर काढली आहे, मात्र रितेश वारीच्या बॅटमधून निरंतर मात्र चौकार षटकारांची आतषबाजी आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहे. गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजी मार्गवरती. आर्श आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 18 क्रमांकाची जर्सी. हर्ष कडव आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हॅलो. किरण गाडगे यांच्या मिसेस वैष्णवी ताई गाडगे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सी बी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. कृपया करून त्यांनी स्थानापन्न व्हायचे आहे. तीस धावा धावपलकावरती आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी हर्षद कडम स्वतःच्या गोलंदाजीवरती. जरा स्पीडवर करा प्लीज. भरपूर उशीर करतायत आपण फिल्डिंग लावण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक ओव्हर मागे आपण मीटिंग घेतली तर भरपूर उशीर होऊ शकेल. कारण बरोबर 5 वाजली जाता. अजूनही भरपूर मॅच बाकी आहेत. पुढचा बॉल तडाका थांबणार नाही. रितेशचा बॉल चालला सीमावार. इथे ठोकलाय विशाल शिंदेने हा षटकार. षटकारांची ही आतषबाजी अशीच जर चालू राहिली तर मॅचमध्ये मोठा स्कोर इथे सर करावा लागू शकतो टीमला. धावा झाल्या षटकाराने तब्बल 36 धावा. रितेश आणि विशालची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. हर्षद करव गोलंदाजी मार्गवरती आहे. त्याच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती हा षटकार ठोकत सुरुवात केली तिसऱ्या षटकामध्ये षटकाराने. विशाल शिंदे वैयक्तिक 7 धावा. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल फेकण्यासाठी हर्षद करव तयार. यावेळी सुद्धा टोला लगावण्याचा प्रयत्न. मिस्ट्रामिंग फटका. क्षेत्ररक्षक इथे कॉल दिला नाही आहे. इथे मात्र हर्षदला कॉल देणं आवश्यक होतं. चेंडू मागे धावले ते क्षेत्ररक्षक. सेफली लँडिंग झाला बॉल. झेल सुटलाय. धावी आली 1. धावा झाल्या त्या मात्र 37. आतापर्यंत 2 बॉलवरती 7 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या बॉलवरती विशाल शिंदेच्या बॅटमधून आला षटकार. आता आला स्ट्रायकिंग गेला रितेश वारी. मागच्या मॅचमध्ये 34 धावा. या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली आतापर्यंत. 3 चौकार 1 षटकार लगावलाय. पुढचा बॉल त्याच्यासाठी. यावेळेस मात्र या ठिकाणी लाईन चांगली होती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते आहे मात्र कुठलाही प्रभाव नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली जी आवश्यक होती अंजनी फायटर्स टीमला. रितेश वारीसारख्या फलंदाजाला डॉट चेंडू काढणं तेवढी एक चांगली कामगिरी हर्षद कडोच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. चौथा बॉल फेकला जातो. पुलरलेनचा बॉल होता. याही बॉलवरती या ठिकाणी चकवलं फलंदाजाला. सरळ बॅटने खेळण्याची आवश्यकता होती मात्र फटका एक्झिक्यूट केला इथे वेगळ्या प्रकारचा. त्याच वेळेला मात्र डॉट गेला चेंडू. चौथा चेंडू फेकत असताना आतापर्यंत धाबा आल्या चेंडूवरती. षटकामध्ये 7 धाबा आलेल्या. त्यामध्ये 1 षटकार. कमबॅक केलं खरं तर हर्षद कडवणं. धावसंख्या रोखली आहे 37 धावसंख्येवर. पुढचा बॉल त्यावरती फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जावला दिनो. चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं. बॉल चालला सीमारेषे बाहेर फरार. येतोय चौकार. हर्षदची गोलंदाजी आपण पाहिले तर षटकार आला. नंतर सिंगल. नंतर 2 बॉल डॉट आलेत आणि चौकार आलाय. म्हणजे आतापर्यंत 11 धाबा या चेंडूवरती येत असताना 5 बॉल आणि 11 धाबा आलेल्या आहेत. धाबा झाले 4 धावांनी 41 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. रितेश वारीच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आणि 4 चौकार. पुढचा आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळू शकेल. प्रत्येक बॉलवरती मीटिंग घेऊ नका ही विनंती असणार आहे. रितेशच्या बॅटमधून ज्या षटकाराची अपेक्षा केली जाते आहे तोच मॅक्झिमम हिट आलाय. चेंडू चालला सीमा पार. षटकार. तर विनंती असेल सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वर मुकादम साहेबांना ज्ञानेश्वर मोकाची साहेबांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. षटकाराने धावा झाल्या 47. चेक. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करतोय. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी दाखल आहेत. सन्माननीय काजलताई येवले इथे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि पाठीमागच्या सामन्यामध्ये 1 बॉल आणि 6 धाब्यांची गरज असताना ज्या खेळाडूने षटकार लगावला ते सुनील येवले यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. अर्धांगिनी आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सीबी ट्रॉफी यांच्या वतीने आपल्याला उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि आपण या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तर आज खऱ्या अर्थाने वहिनींचा वाढदिवस आणि वाढदिवसाला सुनीलनं दिलेलं 1 बॉल आणि 6 रन
आणि ते दिलेलं गिफ्ट खरोखरच अविस्मरणीय आहे. 1 बॉल आणि 6 धावा असं हे गिफ्ट सुनीलनं आज वहिनीसाठी दिलेलं आहे. आणि मला वाटतं सुनीलनं 2 शब्द बोलावं, वाढदिवसानिमित्त 2 शब्द बोलावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. सुनील ये ना इकडं. अरे 2 मिनटं फक्त शुभेच्छा दे ना वाढदिवसाच्या, एवढंच बोल ना. त्यांच्या पण अपेक्षा आहे ना. नाही रात्री काय तर कोणाला दिसलं का? काजल तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर खऱ्या अर्थाने वैष्णवी घाडगे यांचाही सन्मान आमच्या सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने आम्ही करत आहोत. तर काजोल ताईला आमच्या सीबी ट्रॉफीच्या वतीने आयोजकांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तदनंतर आमचे किरण गाडगे यांच्या सपत्नी सौ वैष्णवी गाडगे यांचाही सन्मान आमच्या सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने करत आहोत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही छोटासा सन्मान करत आहोत. लीड ऑन, फलंदाज होईल त्रिफल्लाची बाद. तर पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. कॉमेंट्री. जाऊया मॅचकडे. सुरुवात झाली आहे मॅचला. चौथं षटक फेकण्यासाठी आलेला आहेत अरविंद उर्फ शरद. विशाल शिंदेची विकेट मिळवली आहे. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये आमचे मित्र माननीय शरद शेठ डेरे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. शिवा लंके चेक. दशरथ वाडकर यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. मी विनंती करतोय आमच्या काजलताई आपण या. आणि वैष्णवीचे आपण देखील या. दोघींच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. दशरथ वाडकर यांना आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब. दोघींना विनंती आपण यायचंय. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. धाव मिळेल मात्र 1. सिंगलने धावफलकावर धावा लागल्या. 48 धावा. काजलजी येवले आणि वैष्णवीजी गाडगे या दोघींच्या शुभ हस्ते आपण देतोय दशरथ वाडकर यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब. अप्रतिम खेळ त्यांचा राहिलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आणि टी शर्ट आपण त्यांना देतोय. अभिनंदन आपलं. आणि मान्यवरांचं देखील मनापासून आभार. आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचे पुन्हा एकदा आपला विनंती आहे. धन्यवाद. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 चेंडू 4 चेंडू अधुरी शिल्लक आहे. अनिकेत नरवडे आपण पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल यावेळेस लाईन पिक केले. बॉल सोडून दिलाय. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अगदी स्टंपच्या लेवलला खरं तर थोडासा दूरवरून गेलाय बॉल आणि त्याचमुळे पिचिंग आउट्स ऑफ द लेग स्टंप आणि त्यावरती मिळतील या अवांतरची एक सिंगल. धावा झाल्या 49. अजूनही मैदानामध्ये 4 बॉल शिल्लक आहेत. फलंदाजी करतायत रितेश वारी. त्याच्या बॅटमधून भरपूर धावा येत आहेत मैदानामध्ये. मात्र पाहूया शेवटच्या अंतिम क्षणामध्ये ठोकलाय आणि गेला चेंडू सीमा पार. येतो षटकार. षटकाराच्या 6 धावा. टोटल स्कोर मोज ऑन 55. 55 धावा. प्रो ट्रान्स टीमला विनंती असेल आणि त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी जरूर प्रो ट्रान्स टीमला विनंती आहे. सर्व संघ टीमला विनंती आम्ही करतोय. पुढचा बॉल अजून एक तडाखा आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. एफर्ट चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. चेंडू अडवत असताना दुसरीचा प्रयत्न झालाय. चेक. यस.
सन्माननीय शरद शेठ डेरे साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय विनोदजी माने साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि प्रो ट्रान्स टीमचे मालक संघ मालकांना विनंती आहे पहा, इथे आयोजन कमिटी आपल्याला व्यासपीठावरती निमंत्रित करत आहे. प्रो ट्रान्स टीमच्या संघ मालकाला विनंती आहे आपण यायचं आहे व्यासपीठावरती. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. धावसंख्या झाली आहे 67. पुढचा फुलटॉस लोअर फुलटॉस होता त्यावरती हा टोला रितेशच्या बॅटमधून धावा 2 घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि 2 धावा पूर्ण होत असताना एकोणसाठ धावा झाले आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. आत्तापर्यंत एक अजूनही चेंडू शिल्लक आहे आणि 59 धावा झालेल्या आहेत. आणि प्रो ट्रान्स टीमचे करणं कोणी संघ मालक आले असतील तर प्लीज यावं आपण व्यासपीठावरती. आयोजन कमिटी आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करते. प्रो ट्रान्स संघाचे कर्णधार आणि संघ मालक. शेवटचा अंतिम बॉल अरविंद नरवडेच्या माध्यमातून फेकला जातोय आणि समोर मात्र पुन्हा एकदा रितेश वारी त्याच्या बॅटमधून आतापर्यंतच्या मागच्या 2 चेंडूवरती दुहेरीच्या धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल त्यावरती हा टोला बॉल चालला आहे क्षेत्ररक्षकच्या वरून. क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक बनून. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर आला शेवटच्या चेंडूवरती आणि हा षटकाराच्या 6 धावा. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकेल 65 धावा. 66 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागणार आहेत अंजनी फायटर्स टीमला. आणि लगेच स्पीडअप करा आपण, कारण 5 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. पुढील मॅच पुढील मॅचसाठी पहा अनाउन्समेंट करतो लगेच याच्या संघाने. ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्स आणि सन इम्पॅक्स क्लिअरिंग शिपिंग दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्स आणि सन इम्पॅक्स क्लिअरिंग शिपिंग बोथ द टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस इमिडिएटली. 2 षटकांची मॅच असेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची. खरं तर ही मॅच टेबलमधील पोझिशनसाठी असणार आहे. ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग. तर राहिलेले सर्व सामने आजच्या दिवसामध्ये पूर्ण केले जाणार आहेत. 12 मॅचचं शेड्यूल आहे आणि 12च्या 12 सामने आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत याची देखील नोंद आपण करून घ्यायची. ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्स आणि सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती आहे. त्यानंतर पुढील सामना असेल शिवशंभो 11 आणि सनवे लॉजिस्टिक. आपण देखील पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचे. आणि शेवटचा सामना असेल प्रयागराज फाइटर्स आणि वरद लॉजिस्टिक. थैंक यू तुषार, थैंक यू. तो बिल्कुल ही आज का जो मुकाबले बचे हुए हैं उसमें से अगर देखा जाए तो सभी मुकाबले 2-2 ओवर के बचेंगे इसके बाद, परंतु इस समय ये मुकाबला अंजनी फाइटर्स को जीतना ही होगा अगर इस सीरीज में बने रहना है तो. और बिल्कुल ही देखना होगा कितना रन बने. 65 यानी कि जीतने के लिए 66 रनों का लक्ष्य है. 24 गेंदों में 66 रन बनाने होंगे. अंजनी फाइटर्स अपना दोनों ही सलामी जोड़ी तुरंत मैदान में भेजा जाए. ये मुकाबला दोनों टीमों के लिए करो मरो की स्थिति रहेगी. अगर ये मुकाबला जीतते हैं तो बिल्कुल ही थोड़ा सा आसान हो जाएगा ग्रुप में बने रहने के लिए, सीरीज में बने रहने के लिए. सीबी ट्रॉफी 2026 से 11वां साल लगातार. प्रो ट्रान्स टीमचे संघ मालक संघ प्रतिनिधी आपण या ठिकाणी यायचे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपला विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. धन्यवाद तुषार जी. सीबी ट्रॉफी 2026 का ये 11वां सीजन चलता हुआ बिल्कुल अगर देखा जाए तो लगातार पिछले 10 साल सफल होता हुआ इस समय 11वां साल सफल होने की कगार पर. चेक. तर प्रो ट्रान्स टीमचा विशेष सन्मान आपण करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक विशेष ट्रॉफी दिली जाते. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात, पार्टिसिपेट केलं, त्यासाठी मात्र विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. प्रो ट्रान्स टीम त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद.
प्रोट्रान्स टीमचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण असं सहकार्य CB ट्रॉफीवरती ठेवावं हीच विनंती आपल्याला असणार आहे. प्रोट्रानचे सर्व संघ मालक असतील आणि सर्व प्रतिनिधी आपल्याला हीच विनंती असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये देखील असं सहकार्य आपल्या माध्यमातून या CB ट्रॉफीला व्हावं. आणि आता आपण जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय पंडितजी. धन्यवाद तुषार शिंदे जी. बिल्कुल ही आज दिन भर थोड़ा ज़्यादा ही उनका सत्कार सम्मान के बातों में लगे हुए. इस समय अगर देखा जाए तो जीतने का लक्ष्य 66 रनों का. दोनों ही सलामी जोड़ी इस समय आते हुए अंजनी फाइटर्स की तरफ से देखा जाए तो दोनों ही सलामी जोड़ी संदीप पवार और अनिकेत मात्रे दोनों ही सलामी जोड़ी के रूप में इस समय मैदान पर पहला फ्रेश ओवर डालने के लिए तैयार होते हुए गेंदबाज अपनी गेंदबाजी मार्क पर. SMTP इस मुकाबले को जीतने के पूरे से पूरे प्रयास करेंगे, कार्यरत रहेंगे. गेंदबाज अपनी गेंदबाजी मार्क पर तैनात होते हुए चला सुरुवात करायचा, जास्त टाइम नको घेऊ. बल्ले को चूमता हुआ पवार की पारी का अंत. पहली गेंद टप्पा खाते ही गुडलैंड से उठती हुई उछलती हुई बल्ले को क्रिस करता हुआ चलता गया. बिल्कुल ही चलता मनाया यहां पर. पहली ही गेंदों पे आया सफलता संदीप पवार के रूप में. रितेश बाड़ी को इस समय सफलता मिलता हुआ पहली गेंदों के ऊपर. अंजनी फाइटर्स का पहला झटका यहां पर, पहला मटका यहां पर फटका लगता हुआ. नए बल्लेबाज उनका स्थान लेने के लिए आते हुए हर्षद पड़ाव देखना होगा किस तरह की बल्लेबाजी करेंगे क्योंकि एक दबाव रहेगा यहां पर. संदीप के आउट होने के बाद पवार आउट होकर गए हैं. अभी पहली गेंदों के ऊपर सफलता दिलाया यहां पर रितेश बाड़ी ने. एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, एक शॉट स्क्वायर लेग, एक सिले मिड ऑन. बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा डीप जरूर परंतु 30 गज के अंदर शॉट कवर, एक सिले मिड ऑफ. मिड ऑफ इस समय मिड ऑन को थोड़ा सा अंदर लाया गया, अब छोड़ दिया गया डायरेक्ट. अगर देखा जाए डीप दिया गया, थोड़ा सा पीछे रखा गया मिड विकेट और मिड ऑन के बीच में. पीछे गेंद, अच्छी गेंद. सूर्यकांत इस समय लेग स्लिप में काम करते हुए यानी कि शॉट फाइन लेग पर सूर्यकांत का आज बल्ला चला नहीं था इस इनिंग्स में. तर खऱ्या अर्थाने सुधीर शेठ जाधव यांचे मेवणे दत्ता करंजेकर नेहमीच कुठलंही काम असो, कुठलंही काही असो, रात्र असो, कधी पण काम सांगितलं तर ते दिवस रात्र या CB ट्रॉफीसाठी ते सुधीर शेठ यांना मोकळं करतात. म्हणजे पूर्ण डॉगचं काम ते सांभाळतात आणि त्यांचाही सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने होणं हे गरजेचं आहे. तर मी दत्ताला विनंती करतो. तर आमच्या CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मी अतुल शेठ आवटी, मंगेश शेठ जाधव यांना विनंती करेल दत्ता शेठ करंजेकर यांचा छोटासा सन्मान करायचा आहे. फुल टॉस गेंद हवा में, उसके नीचे बिल्कुल ही खिलाड़ी तैनात. कैच होगा. यस, मैच छोड़ाइए क्योंकि ये बड़ा विकेट था, यहां से मुश्किल होगी. इस तरह की कैचेस छोड़ेंगे तो फिर आप और दिक्कतें होते जाएंगे. एक जीवन दान यहां पर मिलता हुआ इस बल्लेबाज को. 1 रन आता हुआ इस समय. गेंदबाज खंडूराग से क्या बात है, अच्छी गेंदबाजी करते हैं अपने लिए, अपनी टीम के लिए भी. परंतु इस समय गेंदबाज मैदान में अगर देखा जाए तो बिल्कुल ही रितेश अच्छी गेंदबाजी करते. खंडूराग ने CHA में अच्छा गेंदबाजी किया था, बिल्कुल ही उसका यहाँ पर झलक दिखता हुआ रितेश की गेंदबाजी में. रितेश बाड़ी इस समय अगर देखा जाए तो एक सफलता जरूर पाया था. आप अगर देखें तो उनके पीछे से दौड़ने की जो कला है वो खंडू के जैसा मिलता जुलता.
हॅलो, सुधीर शेठ जाधव यांना विनंती आहे, चहावाल्याला फोन करायचा आहे. बोलून जाणार तो ब्लैक टी बोल रहा था. इसी बीच ये गेंद, अच्छी गेंद, बिल्कुल ही ओवर की समाप्ति. एक ओवर के बाद कुल स्कोर बना है सिर्फ 5 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. अंजनी फाइटर्स यहाँ पर 66 रनों का पीछा करता हुआ. और अगले मुकाबले का टॉस यहाँ पे कैप्टन पहले से सन इम्पैक्स के तैयार है, मंगेश जी और दोनों. बिल्कुल ही तुषार जी, टॉस गया. अगले मुकाबले का बिल्कुल देखा, सन इम्पैक्स और उनके खिलाफ अगला मुकाबला. ज़्यादा समय ना बर्बाद करें, ज़रा फास्ट कीजिए क्योंकि इसके बाद 3 मैच और खेलने हैं. भले ही 2-2 ओवर का मुकाबला हो, लेकिन 3 मैच और खेलने होंगे. तो मैं बल्लेबाजी टीम और गेंदबाजी टीम दोनों टीमों से आग्रह करूंगा खास करके कि मैदान में थोड़ा सा स्पीडअप करे. सन्माननीय सुनीलजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. तर मी विनंती करतोय या आपण आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने सन इम्पॅक्ट संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट्स या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. छापा असा कॉल आहे आणि काटा आलाय. तर या ठिकाणी सन इम्पॅक्ट संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? मी प्रथम गोलंदाजी करण्यात. ओके, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आणि सन्माननीय सुनीलजी शेळके साहेब आपण जोडले गेलात, आपलं देखील मनापासून आभार. या ठिकाणी सन इम्पॅक्ट संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद तुषार सिंधे जी. तो बिल्कुल ही 4 रन के लिए समय गेंद बाहर जाता हुआ बाउंड्री के पार, और इस 4 रनों के साथ स्कोर में इजाफा. इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 पर. एक खिलाड़ी के नुकसान पर अंजनी फाइटर जीतने के लिए उनको चाहिए 66 रन, 66 रन टू विन. लेकिन इस समय तक देखा जाए तो 9 रन. थोड़ी सी क्षेत्ररक्षण में तब्दीली किया जा रहा है, देखना होगा. मैं आग्रह करूंगा दोनों टीमों के कैप्टन से कि ज़्यादा समय ना बर्बाद करें, थोड़ा स्पीड अप रखिए खेल में, क्योंकि इसके बाद अभी भी मुकाबले खिलवाने हैं. आज 12 के 12 मुकाबले करवाएंगे तो कल थोड़ा बेहतर रहेगा सभी टीमों के लिए. इस बार ये गेंद और इस गेंदों के ऊपर को देखा जाए तो वाइड का इशारा आता हुआ. एक अतिरिक्त रन यहाँ पर और आते हुए दोहरे अंक में प्रवेश करता हुआ स्कोर 10 रन बनता हुआ. अभी भी 56 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. प्रत्येक गेंदों के ऊपर बार बार टीम मीटिंग नहीं कर सकते आप मैदान में. इसके लिए मैं आग्रह करूंगा टीम मीटिंग बाद में करिए, पहले ओवर चलने दीजिए क्योंकि समय की बर्बादी हो रही है. चेक. सुलिंग सिपिंगचे मॅनेजर सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सुलिंग सिपिंगचे मॅनेजर सन्माननीय श्रीमान सुनीलजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते आणि साहेब वेलकम, आपलं स्वागत आहे या सीबी ट्रॉफी 2026 मध्ये. नाव ओव्हर टू कॉम बॉक्स सन्माननीय संतोषजी पंडित सर. धन्यवाद तुषार जी. तो बिल्कुल ही देखा जाए तो बीच बीच में जिस तरह की गेंदें आती है, उछलती है, खटकती है, उसी तरह यहाँ पर लगातार गेंदों के सिलसिले चालू. बाघ की तरह खेल होगा तब बाघ आएंगे, नहीं तो यहाँ पे चूहे भी नहीं दौड़ेंगे, मुश्किल हो जाएगी. कल बाघ आएगा. इस बार उड़ाने की कोशिश की है, हल्के गेंद लगी ऊपर जाकर बल्ले की, वहां पर कैच करने का प्रयास सफल होते हुए, और यहां पर एक और सफलता मिलता हुआ, दूसरा सफलता इस इनिंग्स में. बिल्कुल ही अगर देखा जाए तो लगातार विकेटों का सिलसिला. प्रत्येक विकेटसाठी किरण गाडगे यांच्याकडून सुभाष शेठसाठी 500 रुपयाचं बक्षीस.
प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार यहां पर आता हुआ किरण गाडगे जी के द्वारा। तो बिल्कुल ही अगर देखा जाए हॅलो, सुनील शेठ शिंदे यांना विनंती आहे, आपण स्टेजवर यायचं आहे. इस बार जबरदस्त अपील आउट का, और हाँ बिल्कुल ही आउट होकर जाना होगा. एक और बल्लेबाज मैदान से बाहर. लगातार विकेटों का सिलसिला यहां पर. श्रीमान सुनीलजी शिंदे साहेबांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. साहेब, असे ऋणानुबंध आपण देखील कायम ठेवा हीच विनंती आपल्याकडे असणार आहे. आणि आता जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय पंडित जी. धन्यवाद. देखा जाए तो अगर इस जगह पे विकेट गिरता जा रहा है परंतु रन बनते नहीं है. विकेट अगर एक तरफ से गिरता हो तो रन अगर आता हो तो थोड़ा सा मजा आता है, परंतु यहाँ पर थोड़ा सा सुस्त क्रिकेट चलता हुआ अंजनी फाइटर्स की तरफ से उतना बेहतर प्रदर्शन नहीं हो पा रही आज. और बिल्कुल ही पहले मुकाबले में भी उतना अच्छा नहीं प्रदर्शन था जिसके कारण हारना पड़ा था. इस समय लगातार विकेटों का पतन. इस बार ये गेंद बल्ले के ऊपरी सिर से फिर से लगी है. क्या ये विकेट आएगा? लेकिन वहां पर तैनात थे खिलाड़ी. बाल बाल बचते हुए इस समय प्रयास किया गया था, पथक कोशिशें की गई थी और यहाँ पे रनआउट का भी चांस था, परंतु बाल बाल बचते हुए बिल्कुल ही कुछ अलग तरह का आज खेल यहाँ पर चलता हुआ. पिछले साल अंजनी फाइटर्स बिल्कुल ही फाइनलिस्ट थे, परंतु और नाथा थे वहाँ पे गए थे, प्रयास किया था और नाथा ने अनाथा कर दिया गेंद को. चलिए कोई बात नहीं, हाथ में लगा था, उंगली में लगी थी, थोड़ा सा दर्द का महसूस था अनाथा के पास. अच्छा प्रयास था, दूर से दौड़ के गए, बैलेंस बनाए, परंतु गेंदें हाथ में आई ठीक ढंग से नहीं, कलेक्ट नहीं कर पाए. इस बार ये गेंद ग्राउंड ड्राइव करता हुआ गेंद सीधा जा रही है बॉलर के बगल से. वहां पर तैनात है छक रक्षक. एक रन दूसरे रन के लिए दौड़ लगाना कोशिश कर रहे थे, मना किया साथी खिलाड़ी ने और एक रन से ही संतुष्ट होना पड़ा. ओवर की समाप्ति होता हुआ. कुल ओवर देखा जाए तो 2 ओवर, कुल स्कोर बना अभी तक 14. 2 ओवर 14 रन, यानी कि बचे हुए 12 गेंदे और अभी भी आपको चाहिए कम से कम 52 रन. और बिल्कुल ही ज़्यादा समय ना बर्बाद किया जाए. मैं बार बार आपको कमेटी मेंबर्स की तरफ से आवेदन करते हुए सभी खिलाड़ियों को, सभी टीमों को, क्योंकि अब वक्त कम है और मैचेस ज़्यादा करवाने हैं. दो ओवर अभी भी इस ओवर में इस इनिंग्स में बचे हुए. 12 गेंदे शेष. 12 गेंदों 52 रनों की आवश्यकता. 12 गेंदे 52 की जरूरत. 52 रन 12 गेंदे. इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही अंजनी फाइटर या एसएमटीपी बिल्कुल ही अगर अभी देखा जाए तो जिस तरह की रन विनिंग जो ट्रांसमीटर है वो दिखाता हुआ यहाँ पर परसेंटेज के हिसाब से. हॅलो, संतोष शेठ जिंदाड यांचे आगमन झालेलं आहे, त्यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. संतोष शेठ जिंदाड. सम्माननीय आदरणीय श्री संतोष शेठ जिंजर जी से आग्रह करूंगा कि आप हमारे व्यासपीठ पर आकर इस व्यासपीठ का सम्मान करते हुए सीबी ट्रॉफी के 4 चांद लगाए. सम्माननीय आदरणीय श्री संतोष शेठ जिंजर जी. इस समय सूर्यकांत गुंड बिल्कुल ही थोड़ा सा रक्षण के लिए आए हुए. इस जगह पे पिछले साल एक ऐसा सुंदर सा मौका था जहां मुकाबला हाथ से निकलती हुई, परंतु इस समय तैनात गेंदबाज अपने गेंदबाजी मार्क पर. 12 गेंदों में 52 की जरूरत. गियर चेंज करना होगा. पहली गेंद इस ओवर की
ऑफ स्टंप्स के बाहर था, आगे आकर खेला, गेंद हवा में गई, उसके नीचे खिलाड़ी आए विकेट कीपर साक्षात, और एक और सफलता यहां पर। यार बल्लेबाज इस बार बैकफुट पर जाकर गेंद को बिल्कुल ही ढंग से पंच किया, गेंद गई बैकवर्ड पॉइंट के बाहर, 4 रन चौका। थैंक यू डीजे, अच्छी गेंद। चलिए बहुत ही बढ़िया टाइम दिखा, गेंदों को देखा, परखा, थोड़ा सा रूम मिला और बिल्कुल ही गेंद को बेहतरीन ढंग से कट किया था। पॉइंट बाउंड्री के बाहर गई थी 4 रनों के लिए। एक बार अगली गेंद का फिर से प्रण है, चले रोहित के लिए। रोहित ने इस बार फिर से उड़ाया है, ऊंची भी गई है। अब देखना होगा, मैदान के बाहर भी जाकर गिरा गेंदे, 6 रनों के लिए। अभी भी 46 रनों की आवश्यकता बचे हुए गेंदों में। फिर से वाइड का इशारा, लगातार थोड़ा सा यहां पर गेंदबाज के प्रेशर्स देख सकते हैं आप। 1 चौके 1 छक्के लगने के बाद लगातार वाइडों का सिलसिला रोहित के सामने। थोड़ी सी गेंदबाज प्रणय लड़खड़ाते हुए 26 रन बनते हुए 40 की अभी भी जरूरत। चले हिटमैन के तरफ, ये गेंद टॉस बनाकर खेलने की खयास, अच्छी गेंदबाजी। इस समय ब्लॉक हॉल से डाला गया, यॉर्कर लाइन ऑफ स्टंप्स के बाहर बिट किया रोहित को। प्रणय अपने गेंदबाजी मार्क पर आते हुए शॉर्ट फाइन लेग शॉट, थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट, डीप कवर, एक एक्स्ट्रा अगर देखा जाए तो बैकवर्ड पॉइंट भी रखी गई ऑफ साइड में, मिड ऑफ और शॉर्ट एक्स्ट्रा कवर 31 गज के अंदर। अगली गेंद, ओ हो जाके गिरी मैदान के ठीक दाईं तरफ ऑन साइड में, आउट ऑफ द पार्क, लगा छक्का। चौंतीस रन अभी भी चाहिए बचे हुए गेंदों में। और फिर से एक बार मारने की कोशिश की है, इस बार हवा में गेंद, आगे आकर खुद कैच किया फॉलो थ्रो में। इसके साथ ही एक और सफलता, रोहित का पारी का अंत होता हुआ। बचे हुए 6 गेंदे और 34 की जरूरत।
भोसले साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाचा सन्मान करावे. सन्मान्य आदरणीय श्री महेंद्र भोसले साहेबांचे आगमन. आपला हार्दिक 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 स्वागत साहेब. शिवी ट्रॉफीच्या माध्यमातून आपला हार्दिक 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 स्वागत. सन्मान्य आदरणीय महेंद्र भोसले साहेब. अगर देखा जाए तो इस समय बिल्कुल ही पहली गेंदों पे 1 रन आए हैं. बचे हुए 5 गेंदे और 33 की जरूरत. लगातार अच्छे बल्लेबाजी करने के बावजूद भी मुकाबला हाथ से फिसलता हुआ. 33-5 गेंदों में अंजनी फाइटर्स के लिए थोड़ा सा उनकी डगआउट में मायूसी छाया हुआ. चेक. सन्मान्य श्रीमान महेंद्रजी भोसले साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद सन्मान्य आदरणीय श्री महेंद्र भोसले साहेब. बिल्कुल ही एक बेहतरीन क्रिकेट के चहेते. इस समय चलते हैं मैदान पर जहां जीतने का जो लक्ष्य है 33 का 5 गेंदों में. क्या ये चमत्कार हो सकता है? यहाँ पर लगातार हर एक गेंदों पे छक्के लगाने होंगे. शॉट ऑफ थोड़ी सी बाहर. स्लो गेंद. ना करो सर को दर्द. जाने दो गेंदे 4 के बाद. इस चौके से कुछ ऐसा होता नहीं, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. 1-1 रनों का महत्व होती है, परंतु अनिश्चितताओं को घेरे में घेरा इस समय यह मुकाबला. अगला मुकाबला जो खेले जाएंगे तो बिल्कुल इस सन इम्पैक्ट कप्तान मंगेश जी से आग्रह करूंगा कि आप तैयार रहिए. आपका जो डिसीजन है वो तुरंत मैदान में आकर आप दर्शाएं. 2-2 ओवर के मुकाबले होंगे. क्या बराबर? बचे हुए इससे 3 गेंदे अभी भी. अगली गेंद बाएं हाथ से स्विच करने का प्रयास, स्विच अप करने का प्रयास, परंतु सफल नहीं हो पाए. 1 रन और आता हुआ लेग बाई के रूप में तो बिल्कुल ही एक अतिरिक्त रन के खाते में जाता हुआ स्कोर. अब बचे हुए गेंदे 2. एक औपचारिकता यहां पर पूरा होता हुआ. जीत की दहलीज पर इस समय एसएमटीपी और इस बार फिर से स्विच अप करते हुए हवा में उड़ाने की कोशिश. वहां पर खिलाड़ी तैनात. गेंदों को थ्रो किया. नो गेंद थी और नो गेंदों के कारण यहां पर फ्री हिट आएगा. देखना होगा. थर्ड अंपायर यहां पर तैनात है रोशन खापने सर. हाइट का नो देखेंगे. नो गेंद है तो बिल्कुल ही नहीं बच सकते. मैंने वह जिक्र किया था हेमंत कोहली सर जी का, मैंने जिक्र किया था रोशन कापने सर जी का, मैंने जिक्र किया था नीलेश जी का कि उनकी जो आंखें हैं वो गिद्धराज की तरह है. बिल्कुल ही ब्लैक डायमंड के नाम से जाने जाते हैं माहौल के. तो बिल्कुल ही सर सॉरी हंसते हुए किसी ने बोला, हमने बोला. और ब्लैक डायमंड ऑफ माहौल. एक बेहतरीन इंसान, हंसमुख चेहरा रहती है उनकी. अब मुझे लगता है जब आएंगे मैदान से बाहर तो कुछ तो होने वाला है यहाँ. जास्त वेळ नको घेऊ साहेब. 1 चेंडू बाकी आहे. 2 चेंडू आहे. 2 चेंडू मध्ये किती पाहिजे बघा. दोन में 7 भी देगा तुम्हें. और इसी के साथ रन आउट. बिल्कुल ही एक और सफलता यहां पर. मंजिलों तक पहुंचने के लिए कोशिशें करनी होती है. कोशिशें यहां पर जारी है, परंतु ये बहुत ही बड़ा मुश्किल भरा एक कोशिशें है. अब 1 गेंद का खेल शेष. बल्लेबाज तुरंत मैदान पे जाए. एक गेंद की खेल शेष है. देखना होगा कितने रन आते हैं. जीत हार के लिए नहीं बल्कि रन रेट के लिए यहां पर चलता हुआ मुकाबला अगर अब देखा जाए तो. क्योंकि अपने ग्रुप में अगर अच्छे रन बनेंगे, 2 टीमें जो रहेंगे ज़्यादा रन रेट जिनका रहेगा उनको मौका मिलेगा अपने ग्रुप से. तो उसका यहां पर पूरा सा पूरा चला. 1 गेंदों की खेल शेष है. ज़्यादा समय ना बर्बाद करें प्लीज़.
शरद इस समय स्ट्राइक पर, शरद इस समय तैनात होते हुए, और इसी के साथ ये गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं आता हुआ इनिंग्स का समाप्ति। ये मुकाबला जीता यहाँ पर अगर देखा जाए तो बिल्कुल ही लाजवाब यहाँ पर जीत मिली एसएमटीपी को, और यहाँ पर हार मिला अंजनी फाइटर्स को, परंतु